हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. तर मी आज दुपारून काय कामावर गेले नाही, मेडिकलवर गेले नाही आहे, कारण त्यांचं खूप डोकं ते दुखत होतं. म्हणून मग मी कॉल करून सांगितलं की मी काय आज दुपारून येणार नाही आहे. तर पूर्ण मी 10 दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नाही आहे. शेवटचा मी व्हिडिओ 10 दिवसापूर्वी टाकला होता आणि हॉस्पिटलमध्ये गेले होते. आणि हॉस्पिटलमधून यायला पण मला म्हणजे टाईम लागला, मी आले नाही लवकर. म्हणजे 8 दिवस तिकडंच गेले आणि नंतर मग तिथून आलं की परत काम जॉईन केलं. आणि हॉस्पिटलमधलं ना तर एकदम हृदयाशी काय बोलतात त्याला, एक कठोर निर्णय घेऊन आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात किंवा राहावं लागतं. आणि 1-1.5 वर्षापूर्वी पप्पांना पण त्याच गोष्टी म्हणजे आम्ही फेस केल्या. आणि आता त्यानंतर आजोबा पण एवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आमच्या आजारी पडले, पण आता ऑपरेशन वगैरे झालेलं आहे. मग तिथं राहावं लागलं. अरे खरंच म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की प्रीती व्हिडिओमध्ये लेक्चर देते आहे किंवा काय सांगते आहे. तर मी माझे फक्त एक्सपिरियन्स अनुभव शेअर करत आहे. तर आज पण मी म्हणजे खूप इमोशनल झाले होते, कारण काय पप्पांचे काय दिवस आठवले. आणि काय गोष्टी माणसाच्या आयुष्यात येतात, निघून जातात. दिवस थांबत नाहीत, कोणासाठीच थांबत नाहीत. आपल्याला फक्त वेळ घालवायचा असतो आणि तर वेळ घालवायचा असतो. पण त्या वेळ घालवायला पण आपल्याकडं तेवढी काय म्हणतात त्याला क्षमता पाहिजे की त्या वेळेला फेस करण्यासाठी. आणि ती खूप म्हणजे असं तर स्ट्रॉंग तर झालेलीच आहे, पण माणूस थोडी काय होईना मेंटली विचार करतं आणि त्या फेसमधून जायला खूप काही त्रास होतो. म्हणून मला जास्त यूट्यूबवर पण व्हिडिओ नाही टाकू वाटत आहे. म्हणजे माणसाचं कसं मनातून इच्छा असेल वगैरे असं तर माणूस त्या गोष्टी करतं. म्हणून आता त्या दिवशी मला माझ्या कमेंट्स खात होते की प्रीती कुठे आहे, काही आहे. तर प्रीतीने नवीन चॅनल खोललेलं आहे, ती स्वतःच्या पायावर उभे राहिलेली आहे आणि ती सर्व गोष्टी करते आहे. तर प्रीती कुठंच गेलेली नाही, इथंच आहे आणि तुमच्यासमोरच आहे. तुम्ही माझं येऊन चॅनल बघा. ज्यांनाही माहीत नसेल प्रत्येकाला तर भरपूर म्हणजे 14K सबस्क्रायबर होते आणि मी अचानक चॅनल बंद केला, दुसरा चॅनल ओपन केला. तर तरी पण मी स्टेबल आहे. पण काही गोष्टींसाठी माणूस कसं स्टेबल व्हायला टाईम लागतो, पण तरी पण आहे. कारण काय मेंटली स्ट्रॉंग झालं ना तर सर्व गोष्टी माणूस आपोआप त्याच्यातून बाहेर पडा म्हणा किंवा काय गोष्टी होतात ते. आणि मला फक्त आता माझे टार्गेट आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. कारण की माणसाच्या लाईफमध्ये काही म्हणजे काहीच नाही, झिरो आहे माणसाची. आणि आपण म्हणतो ना ही व्यक्ती माझी, ती व्यक्ती माझी, हे माझं, ते माझं, काहीच नाही येतं माझं. काय म्हणजे काहीच नाही. कारण की शेवटी एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. जन्म घेताना माणूस एकटा येतो, मृत्यू झाला तरी माणूस एकटाच जातो. जर आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना तर भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत त्या पाहायला भेटतात. माणूस प्रत्येक फक्त जगण्यासाठी लढत आहे, करत आहे. तर तिथं मी तुम्हाला एक म्हणजे माझ्याकडे मला जे अनुभव येत ते ना ते मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करते. एक 92 वर्षाचे आजोबा होते. 92 त्यांचं रनिंग चालू होतं. त्यांची हाईट असेल जवळजवळ 6-6.5 फूट आणि त्यांचं वजन असेल 70-80 किलो. आणि ह्या वयामध्ये त्यांचा पाय मोडला खुब्यापासून. आपले बॉल असतो ना तिथून त्यांचं पाय मोडलं, ऑपरेशन झालं. त्यांना उठताही येत नाही आणि काहीच येत नाही. तरी पण का ऑपरेशन झालं, हे झालं, फक्त जगण्याची आशा. आणि तरी पण नाही का मला जगायचं आहे, मला ह्याच्यातून चांगलं व्हायचं आहे. आणि माणसाने काय केलेलं आहे, जे स्वतःची चांगली लाईफ आहे ना ते जगायचं सोडून दिलेलं आहे. मी आता लाईट पण नाही लावलेली आहे, कारण मला खूप डोकं दुखतं. थोडंसं आराम केला, आता उठले. सकाळचंच काही जेवण आहे ते जेवण करणार आहे, झोपून जाणार आहे. आणि खरंच म्हणजे इथून पुढे माझे व्हिडिओ येणारच आहे. त्या दिवशी मी मेडिकलमध्ये पण काही गोष्टी शूट केल्या, तुमच्याबरोबर नंतर शेअर करायच्या ते. पण काही गोष्टी नाही ना टाईम लागतो. तो टाईम फक्त आपण फेस केला पाहिजे. कोणताही टाईम फक्त फेस केला पाहिजे. आता पप्पा गेले होते ना, तो टाईम पण आम्हाला फक्त घालवायचा होता, फेस करायचं होतं, पण शेवटी केलंच ना. म्हणून प्रत्येक गोष्टी येणारी असं नाही आहे की त्या गोष्टीला आपण पकडून ठेवायचं. म्हणून पकडून ठेवलं ना त्या गोष्टीचा आपल्याला जास्त त्रास होतो. आता पप्पा गेले आमच्यातून, आम्ही त्यांना पकडून ठेवू नाही शकलो, पण त्या गोष्टीचा खूप त्रास झाला. खूप म्हणजे सांगू पण शकत नाही. कारण काय पप्पांनी सगळे बोललेले एक शब्द, सगळे काय गोष्टी, सगळ्या गोष्टी आठवतात, सगळ्या डोळ्यासमोर दिसतात. ते मी आज
आणि जास्त रडले ना म्हणून मला जास्त डोकं दुखते. आणि त्या रडण्यामागचं पण रिझन म्हणजे वेगळं आहे. पण खरंच आपल्याला टार्गेट पाहिजे की आपल्याला काहीतरी करायचं आहे, तेव्हा आपण खरंच खूप काही गोष्टी केलेल्या आहेत मी आणि करत आहे. त्याचं मला स्वतः कौतुक वाटतं की बाबा मी इथपर्यंत आले, स्टेबल झाले. आणि एवढा माझा प्रवास म्हणजे खूप खूप अवघड होता, क्रिटिकल होता, अजिबात सोपा नव्हता. माणसाला काय वाटतं की बोललं की सगळं ठीक आहे, पण तुम्हाला सांगेल मी आता सगळे रिझन देईल मी. बास आता प्रत्येकाला ऐकायचं की प्रीतीने काय गोष्टी सोडल्या काय ना सोडल्या, तर तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं ना, तर तुम्हाला सगळ्यांना रिझन भेटणार आहे, आन्सर भेटणार आहे. कारण की प्रत्येकजण प्रीतीवर बोट उचलत आहे आणि ते बोट उचलत आहेत ना, त्यांच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना उत्तरं देणार आहे. कारण की ऐकून घेण्याची क्षमता असते, पण आता ती क्षमता स्टॉप करणार आहे आणि तुम्हाला उत्तरं देणार आहे, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणार आहे. कारण काय कोणालाच हवस नसती काही गोष्टी सगळ्या चांगल्या असताना सोडण्याची, म्हणून तुम्हाला पण उत्तर भेटणार आहे नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता इथून पुढचे माझे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि चांगले येतील. म्हणजे काय गोष्टी तर मी सांगणारच आहे, पण मी माझी कशी लाईफस्टाईल जगते, माझे काय काय टार्गेट आहेत आणि काय काय नाही आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी दिसणारच आहे. आणि जेव्हा आपण आपले असे टार्गेट समोर लावतो ना, तेव्हाच आपले टार्गेट ते पूर्ण होतात. आणि मी ते रोज रीड करत राहील आणि करत राहील. कारण की ज्या गोष्टी आपण रिपीट बोलतो ना, त्याच गोष्टी होतात, बरोबर आहे ना, म्हणून करत राहणार आहे. तर चला, खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत आणि चांगले चाललेले आहे सगळीकडून, चांगले चाललेले, स्टेबल आहे, पूर्ण स्टेबल आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत आता बस. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.